त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण ते विशेष प्रेम घेऊन आपल्यासाठी इथे उपस्थित आहे आपल्या देवीच्या दर्शनासाठी. तसेच आपल्यामध्ये श्री राजू शेट्टे भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांचं स्वागत आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद आमचे सुप्रसिद्ध भजनिका गोवा श्री सत्यवान राजे साहेब हे करणार आहेत. जरा सुधारणाने जरा लवकर या, वेळेचं महत्व आहे त्यांच्यासाठी. हॅलो हॅलो लाईट बघा, लाईट वायरमॅन दादा कुठे? लाईट सत्यवान बुवा साहेब आपल्या श्री राजू शेट्टे साहेबांचा सत्कार करत आहे, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. करतो साठी साठत साहेब जरा दोन शब्द बोलू. नमस्कार. आज तोरसोळा येथे आपण सर्वच पाहुणाई इथलाही त्या मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम या सर्व जीर्णोद्धारच्या कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी या देवीच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर अशा कार्यक्रमामधून आपण नेहमीच आपली एकजूट आणि संस्कृती जपत असतो आणि त्याचाच प्रत्यक्ष आपल्याला प्रत्येक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण सर्वजण हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आणि हिंदुत्वासाठी आपण सर्वजण एकत्र येणारे लोक. अशा कार्यक्रमांमधून आपण हे आपल्या सर्व नवीन पिढीला हिंदुत्व असेल किंवा आपली संस्कृती असेल, आपल्या ह्या जुन्या सर्व परंपरा असतील, या सगळ्या परंपरा आपण या नवीन पिढीकडे जर आपल्याला स्थलांतरित करायचे असतील किंवा पाठवायचे असतील किंवा त्यांना समजवायचे असतील तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे. आणि त्याच कार्यक्रमांमधून आपण ह्या सर्व परंपरा जपताय तर निश्चितच मी मनापासून तुमचं यासाठी कौतुक करतो, आभार मानतो. आणि या मंदिरासाठी खरं तर मला फारच कौतुक आहे. मी येताना पण आमचे सहकारी राजू शेट्टे यांना सांगत होतो की यासाठी इथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे वाडीतीलच लोकांनी स्वतः मेहनत घेऊन हे मंदिर दगडी बांधकामात पूर्ण केलं. खरं तर दगडी बांधकामात केल्यामुळे मी थोडासा हा व्यावसायिक असल्यामुळे, हा बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे यातली थोडीशी माहिती आहे. या दगडी बांधकामाचं तुम्ही हे सर्वजण मंदिर बांधल्यामुळे 100% मला वाटतं या पुढील 70-80 वर्ष 100 वर्ष या मंदिराला पाहायला नको अशी परिस्थिती. कारण आताच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीट ह्याचा जो काही लाईफ आहे ते फार कमी असतं आणि यासाठी तुम्ही केलेलं काम खरोखर त्या कामाने वगैरे बघितल्या तर बाहेरून कुठून तरी एखादी नवीन कारागीर असे आणले होते की स्पेशल असं मनात वाटेल. पण त्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली, तुम्ही जी एकजूट दाखवली, त्यासाठी तुमचं मनापासून मी कौतुक करतो. तुम्ही आम्हाला इथे ह्या ठिकाणी बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. तसेच आज आपल्यामध्ये श्री मंदार राणे साहेब जे आपल्या तोरसोळेचे सुपुत्र आहेत आणि जे समाजसेवक आहेत आणि भाजपचे इथले आपले कार्यकर्ते आहेत, तर त्यांचा सत्कार मी आमच्या श्री पावणे देवी सेवा मंडळाचे अध्यक्ष मुंबईचे श्री मधुसूदन राणे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. मंदार राणे साहेब. एक आनंदाची गोष्ट आहे, आताच मला समजलं
की उद्या जो आपल्याला चहा पाण्याचा खर्च जो आहे तो आपल्याच गावचे सुपुत्र जे मंदार राणे साहेब यांनी आपल्या सगळ्यांसाठी सर्व भाविकांसाठी दिलेला आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर मी आपल्या सर्व समस्त राणेवाडी परिवारातर्फे त्यांचे धन्यवाद म्हणतो की आमच्यासाठी सर्वांसाठी त्यांनी भाविकांसाठी सर्व की चहा पाण्याची सोय केलेली आहे. धन्यवाद राणे साहेब. तसेच सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं साहेब साहेबांनी आणि ते खरंच रत्नपारखी आहे. त्यांनी हे ओळखलं की हे बांधकाम जे झालेलं आहे, साहेबांना सांगू इच्छितो की हे बांधकाम जे वरचं किंवा आतलं हे आमच्याच वाडीतले सर्व कारक आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यांना कदाचित माहितीही असेल, पण पुन्हा एकदा म्हणजे सांगणे आमचं कर्तव्य आहे की हे काम आमच्याच व्यक्तीने केलेलं आहे आणि त्याचे सर्व इथे साक्षीदार आहेत. त्यामुळे धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही सर्व गुणांचा गणाधीश जोईश सर्व गुणांचा आरंभ तो निर्गुणांचा आरंभ तो निर्गुणांचा
Thank you.
सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर आले Thank you.
साहेब त्यांनी स्टेजवर काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात कारण सतत आपल्या अंतरी भर
सर्वांनी महाप्रसाद घेतल्यानंतर कोणीही घरी जाऊ नये. अजून पुष्कळ कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. कोणीही महिला मंडळाने घरी जाऊ नये, कृपया ही विनंती आहे. हरी जय जय रामकृष्ण हरी.